मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरंगे पाटील यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास सुरुवात केली आहे। सरकारने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्यामुळे हे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले आहे। आझाद मैदानावर मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते जमले असून घोषणाबाजी सुरू आहे आणि वातावरण तापलेले दिसत आहे। जरंगे पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही। मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील। अगदी गोळ्या झाडल्या तरीही आता माघार घेणार नाही। पोलिसांनी आझाद मैदानावर कडेकोट बंदोबस्त ठेवला असून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। दरम्यान राज्य सरकारकडून प्रतिनिधी मंडळ आज उपोषणस्थळी भेट देण्याची शक्यता व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आझाद मैदानावर आंदोलनासाठी केवळ 1 दिवसाची परवानगी दिली आहे। त्यामुळे पुढील काळात या उपोषणाला परवानगी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आपण पाहत आहात SM न्यूज मराठी। लाईव्ह अपडेट्ससाठी आमच्या सोबत रहा आणि व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका।